साईं दरबार नाचेंगे। साईराम करताना साई सेवा मती मंदिर शाळेतले विद्यार्थी शिर्डी शहरातला हा आम्हाला खूप आनंदाचा उत्सव आहे आणि गेल्या 5 वर्षापासून मी ही शिर्डी परिक्रमा करत आहे। आमचं सौभाग्य आहे की आम्हाला हा क्षण पाहायला भेटतोय। तसेच इथे शिर्डीत प्रत्येक आपल्या भारतातून वेगवेगळ्या पुण्यातून इथे लोक आलेले आहे, प्रदेशातले लोक पण इथे आलेले आहे आणि इथे शिर्डीत आलेल्या सर्व भक्तांचा आम्ही शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीने सगळ्या साई भक्तांचं हार्दिक स्वागत करतोय आणि इतकं खूपच सुंदर वातावरण इथे निर्माण झालेले आहे। पहली बार आई हूँ यहाँ शिरडी और परिक्रमा में भी पहली बार आई हूँ, बट सब लोगों के साथ में बहुत अच्छा लगता है। साईं बाबा के दर पे आने की बहुत इच्छा थी, मैं पहली बार आई हूँ। ओम साई राम। अतिशय सुंदर असा माहोल आहे आणि शिर्डी परिक्रमा महोत्सव यावर्षी स्पिरिच्युअल असं वातावरण आहे आणि शिर्डीतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लोक आलेले आहेत आणि सगळ्यांना अतिशय चांगली अशी अनुभूती येत आहे। मस्त क्लीन अँड ग्रीन शिर्डीच्या सौजन्याने हे 5वं वर्ष आहे आपल्या परिक्रमेचं आणि मागील 5 वर्षाचे सर्व उच्चांक आज मोडले गेले आहेत। मोठ्या संख्येने साई भक्त या यात्रेत सहभागी आहेत। लाखो साई भक्तांचा सहभाग शिर्डी ग्रामस्थांच्या आव्हानानंतर यामध्ये सहभागी झाला आणि शिर्डी ग्रामस्थ साई भक्त यांनी या सर्व लोकांची अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था केली आहे। शिर्डी नगरपालिकेने संपूर्ण मार्ग स्वच्छ केला आहे। पिण्याचे पाणी, चहा, कॉफी, नाश्त्याची सर्व व्यवस्था आहे आणि साई भक्त खूप आनंदात आहेत। आज खऱ्या अर्थाने खूप मोठा आनंदोत्सव शिर्डीकर साजरे करत आहेत। साई परिक्रमेच्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की प्रत्येक घरातनं लहान मुलाचं आई वडील या ठिकाणी या परिक्रमेत सहभागी झालेले आहेत, बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सहभागी झालेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं असेल ते साई निर्माण करिअर अकॅडमी असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल आणि इतर देखील सगळ्या स्कूल ज्या आहेत त्यांनी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून यामध्ये मोठी कामगिरी केलेली आहे। आलेल्या साई भक्तांसाठी, ग्रामस्थांसाठी, साधू संतांसाठी मठ्याचं नियोजन करत असतो आणि अतिशय उत्साहात त्याचा सगळे साई भक्त लाभ घेतात, याचा मनस्वी फार आनंद आहे। या परिक्रमा महोत्सवासाठी आलेल्या सर्व साई भक्तांना, सर्व साधू संतांना, त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही आमच्या वतीने स्वागत करत आहोत। सगळ्यांना या परिक्रमेच्या निमित्ताने शुभेच्छा। सर्व ग्रामस्थांना देखील या परिक्रमेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा।